एक व्यक्ती माझ्याकडे येतो आणि त्या व्यक्तीचे जेव्हा मी रेकॉर्ड्स ओपन करते आणि त्या व्यक्तीचं मी हे करते, मला काहीतरी इमेजेस दिसतात. मग मी त्या इमेज त्याला हे करते की असं असं कोण व्यक्ती तुमच्या अवतीभोवती आहे का, मला असा व्यक्ती दिसतोय किंवा अशी बाई दिसते. मग ते रिलेट करतात, ते सांगतात हो हा आमचा समोरचा राहणारा तो वारलाय. आणि मग त्यांचा प्रश्न असतो की मॅडम हा माझ्या सारखा स्वप्नात येतो का, सारखा स्वप्नात येतोय, हा तर मेलाय. तेव्हा आम्ही कनेक्ट करून विचारतो की बाबा तुला काय हवंय. तर एकाने सांगितलं माझा हा मित्र आहे, मला ह्याच्याकडून मुक्ती पाहिजे. हे वास्तूमध्ये नुसतं 4 भिंती वास्तू नाहीये, तिथे जो एक एनर्जी फ्लो आहे तो इम्पॉर्टंट आहे. वस्तूंनी घर चांगलं होत नाही. ती एखाद्या वास्तूमध्ये खूप भांडणं होत आहेत, आजारपणं चालू आहेत, फायनान्शियल क्रायसिस आहेत, म्हणजे अडचणी येत आहेत. मी म्हणते त्या घरातला मनुष्यच त्या वास्तूला खराब करत असतो. कुठली एनर्जी काय अशी लगेचच तुम्ही दारात पाय ठेवलं आणि भम करून तुमच्यावरती हवी नाही होत. पहिले तुम्हाला भास होईल की इथून काहीतरी गेलं, किंवा लाईट फ्लक्च्युएशन होणार, किंवा तुम्हाला अचानक थंडी वाजायला लागणार, डोळ्यामध्ये आगाग होणार, माझं डोकं जड झालंय, माझे पाय असे जड झाले, सुस्ती आल्यासारखं झालंय, आळस वाटतोय असा. सो हे सिम्पटम्स दाखवतात अशा कुठल्या तरी एनर्जीचा प्रेझेन्स. ते आजारी पाडणं, बाळ किरकिर करणं. आता एक व्यक्ती अशी की ज्यांच्या घरात जायच्या अगोदर मला तो व्यक्ती समोरचा त्याचा राहणारा व्यक्ती दिसतोय मला, जो त्यांच्या घरावर काहीतरी करतोय. ते त्याचं डिस्क्रिप्शन मी त्याला इथेच दिलं आणि 3 महिन्यानंतर मी त्याच्या घरी गेली तर तो अचानक माझ्या समोर, ती बाई बोलली बघा बघा मॅडम तुम्ही जो बोलला होता ना तो हा व्यक्ती. आणि तसाच डिक्टो होता तो. म्हणजे तुमचे शेजारी सुद्धा तुमच्यावरती काहीतरी करत असतात. कंटिन्यू बाळ माझ्या स्वप्नात सारखं सारखं येत होतं आणि मला सांगत होतं की तू मला वाचव. आणि माझ्याबरोबर असं असं होतंय, नाही तर मी 7 दिवसात माझं काही खरं नाहीये. हे कुठलं बाळ आहे, कोणाचं बाळ आहे, पण मला ते सतत त्रस्त करत होतं. असं बोलत बोलत आम्ही चहा घेत होतो आणि एक फोन वाजला म्हणून मी फोन रिसीव्ह केला. फोन रिसीव्ह केल्यानंतर एक अननोन लेडी, जिला मी ओळखत नाही, तिने मला सांगितलं जेव्हा तुम्ही असं ठरवता किंवा तुम्ही त्या वास्तूमध्ये बोलता की आपल्याला हे घर विकायचंय, ती वास्तू मधली असलेली ती एनर्जी तुम्हाला जाऊन देणार नाही आणि तुमचा होणारा सौदा सुद्धा मोडून जाईल. त्या घरात जर एखादी लग्नाची मुलगी असेल ना तर दारापर्यंत स्थळ येऊन निघून जातील, पण दारात येणार नाही, कारण त्या मुलीचं लग्न होऊन देणार नाही ती एनर्जी. असं म्हणलं जातं की घरात वास्तूमध्ये स्वस्तिक लावल्याने प्रॉस्पॅरिटी येते, तर हे खरं आहे का? पण म्हणतो ना 7:30 जाताना शनी महाराज खूप छान तुमचं करून जातात, तसे हे आत्मे सुद्धा काही वाईट नसतात. जर तुम्ही त्यांना जे हवंय, ज्यांना जे प्रॉपरली तुम्ही केलं आणि तुम्ही दिलं तर ते नक्कीच तुम्हाला खूप छान काहीतरी देऊन जातील. म्हणजे तो जो माणूस ज्या अडचणीत होता नक्कीच तो त्या अडचणीतून बाहेर निघेल.